5 वाजताची जॉगिंग करायला गेलो, पण घडी बंद होती. वेळ 2 वाजले होते आणि ती माझी शेवटची जॉगिंग ठरली. 2 वाजता बाहेर पडलो. सगळं शांत होतं. तिथे एक बाई राहते. अनोळखी दिसला की मागे लागते. तिनेच माझी पाठ धरली. मागे वळलं, कोणीच नव्हतं. फक्त पायजणाचा आवाज जवळ येत होता. घरी आलो. 3 दिवस ताप होता. त्या रात्री ती आली. मोठे केस, छातीवर बसली होती. हात हलत नव्हता, आवाज निघत नव्हता. फक्त ती माझ्या डोळ्यासमोर भयानक चेहरा करून केसांचे फटके देत होती. वाटलं आज शेवटचा दिवस. पण देवरातला 0 बल्ब चालू होता. नजर तिकडे गेली की ती सोडून द्यायची. ती 3 वेळा आली. 3 वेळा तिने मला खूप त्रास दिला आणि आजोबांना उठवलं. त्याचा हातबीत काय हालत नव्हता. हात एकदम स्टॉप व्हायचं आणि 0 बल्बला बघितलं ना तरच ती सोडून द्यायची. कारण का 0 बल्ब होता तिकडे देवारा होता. देवावरती प्रकाश भेटत होता. सगळं बंद होतं, फक्त नजर फिरत होती. बस हेच होतं. आणि आजोबांना सांगितलं. आजोबा बोलले झोप आता, सकाळी तुझा उतारा करतो. सकाळी उतारा वगैरे केला तेव्हा मला जरा बरं वाटलं. त्यानंतर ती काय आली नाही. पण देवावरती त्यानंतर पूर्ण घट्ट विश्वास बसला. देवाला खूप मनापासून मानायला लागलो. खास करून मी माझ्या रवळनाथाला मानतो. आणि ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. जय श्री रवळनाथ.